भाई साहा, पुण्यात पण नागपूरसारखंच गरम व्हायला लागलंय. आणि किचनमध्ये उभं असल्यावर तर घामाचे लोटच निघतात पूर्ण. आणि हा बघा, सकाळ नाही झाली तरी यांनी पण पूर्ण आपलं कारभार चालू केला आहे. पूर्ण मुंगाची डाळ सांडून ठेवली. हे सर्व सोडा म्हटलं, कारण अवीला ऑफिसला जायला उशीर झाला असता. आधी त्याला नाश्ता दिला, त्यानंतर पिल्लूनी केलेला पसारा आवरला. पसारा आवरायचं काम प्रत्येक अर्ध्या तासाने करावंच लागते मला. हे बघा, आता नवीन काहीतरी काढलं. हे चमचे बघा सोप्याच्या कोपऱ्यात टाकून ठेवलेले आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपतपर्यंत मला हेच सर्व करावं लागते. घरातले सर्व कामं संपून जाणार, पण याचा पसारा करणं कधीच नाही संपणार. चला तर हा खेळत आहेत, तोपर्यंत एक दोन कामं करून घ्यावं म्हटलं. आपण यांची कितीही काळजी घेतली तरी यांना खायचं उचलून खायचं असते. बॉटलच्या झाकणासोबत खूप वेळपर्यंत खेळून झालं होतं, म्हणून ती सहजरित्या मला देऊनही दिली. यांनी कितीही खालचं उचलून खाल्लं तरी मला तर याची काळजी घ्यावंच लागेल ना. सो मी थोडा वेळ बॉटल स्टेरलाइज करून घेतली. आणि या ट्रॉलीमध्ये माहित नाही आता काय जीव अडकलेला आहे. त्यामधले त्याला फक्त कप आणि काचेच्या वस्तूच पाहिजे आहे. ते दिले नाही म्हणून एवढा रडला. आणि घरात आम्ही दोघंच असल्यामुळे शांतही मलाच करावं लागलं. याच्या केसाला कितीही तुम्ही तेल लावा, पण थोड्या वेळाने याचे केस सगळे असे तांबूसच होऊन जातात. खूप वेळ झाला होता आणि पिल्लूची आंघोळ व्हायचीच होती. त्याचं सामान घेईपर्यंत इकडे पिल्लूने त्याची आंघोळीला सुरुवात पण करून टाकलेली होती. आम्हाला आंघोळ करायला आणि पाणी खेळायला एवढं आवडतं की आम्हाला बाथरूममधून निघायची बिलकुल इच्छा होत नाही. आणि आंघोळ करून झाल्यावर यांना रेडी करणं म्हणजे जगातील सर्वात डिफिकल्ट काम. कारण आम्हाला फक्त आंघोळ करायला मजा येते, कपडे घालायला, क्रीम पावडर लावायला बिलकुल आवडत नाही. तर नंतर ना शेजाऱ्यांची मुलगी आली होती, तिच्यासोबत आकर्ष थोडा वेळ खेळला आणि नंतर तीही तिच्या घरी गेली. दिवसभर याच्यासोबत खेळल्यानंतर माझी एनर्जी एवढी डाऊन होऊन जाते की 5 वाजता मला एवढी झोप यायला लागते ना, पण झोपू नाही शकत. तेवढ्यात अवी पण ऑफिसमधून आला आणि आज एक कांड होता राहिलं, तो म्हणजे हा पडद्याचा दंडा खाली पडला. बरं झालं तिथे पिल्लू वगैरे नाही खेळत होतं, नाही तर त्याच्या डोक्यावर पडला असता. थोडक्यात वाचलो आम्ही. आज मी एवढी थकून गेली होती की माझी स्वयंपाक करायची बिलकुल इच्छा नाही होती. माझ्याच्यानी एक सांभाळणं होत नाहीये. माहित नाही माझ्या मम्मीनी कसे 2-2 सांभाळले असणार, कारण मी आणि माझ्या भावामध्ये फक्त 1-1.5 वर्षाचाच गॅप आहे. संध्याकाळी छान पाणीपुरी खायला गेलो आणि असं संपला आमचा दिवस. मला जर हा व्हिडिओ आणि मी केलेली मेहनत जर आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, बिकॉज इट्स फ्री. बाय, गुड नाईट.